पुन्हा लांबवलं कीर्तन झालं आणि स्वतः डॅडी बनले. महाराज तुमच्याबद्दल ऐकून होतो, गेली अनेक वर्ष अपेक्षा होती तुमच्या कीर्तनाची. महाराज मी शिवरात्री पेठला गेली अनेक वर्ष ते सप्ताह करतो, पण आज प्रत्यक्षात डोळ्याची पारणं भेटली. काहीतरी दैवी शक्ती, भगवंताची कृपा. जे वर्णन माझं करू नये ते वर्णन त्यांनी केलं. मी त्यांना फक्त थँक्यू म्हटलं. थँक्यू म्हणलं त्यांनी फक्त खिशात हात घातला. मी म्हणत म्हणजे एवढ्या मोठ्या माणसाने आता खिशात हात घातला ना, आता कीर्तन करायची गरजच नाही. त्यांनी व्हिजिटिंग कार्ड काढलं. महाराज हे माझं पर्सनल कार्ड आहे, कधी काय प्रसंग आला बिनधास्त फोन करा. मी मनातला विचार केला, म्हटलं आम्हाला वारकऱ्यांना गुंडाच्या कार्डाची काय गरज आहे. आणि असं केलं का आमचं काम पुढं होतं. हा संध्या जमत आम्हाला असं करता येत आहे. आता वातावरण त्यांचं असल्यामुळे आपलं ते कार्ड घेतलं, खिशात ठेवलं आणि बरोबर जेवलो. त्यांची गाडी आम्हाला रोड दाखवायला तिथपर्यंत आली. ती कॉलेज गाडी तो फॉर्मला होती. कॉलेज गाडी त्यांची तिथपर्यंत आली. तिथून मी गाडीला टर्न मारला, त्यांची गाडी मागे गेली आणि मी साईनच्या तिथे आलो. साईनला आता उड्डाण ब्रिज झालाय. तो उड्डाण ब्रिज नव्हता. इकडून नाशिकून येणाऱ्या गाड्या, गुजरातून येणाऱ्या गाड्या, पुण्यातून येणाऱ्या गाड्या, मुंबईतून सगळ्या गोंधळ तिथं व्हायचा. 11 सव्वा 11ला रात्री माझी गाडी तिथे आली असेल आणि ट्रॅफिक फुल होतं. भले 5-25 पोलीस रस्त्यात उभे होते. काहीतरी इंटिमेशन असेल त्यांना. जी गाडी ती गाडी पोलीस अडवायची, जी गाडी ती गाडी अडवायची. व्यवस्थित असलं, बरोबर असलं तर त्यांना सोडून द्यायची, काही बरोबर नसलं तर दंडात्मक कारवाई करते. दुर्दैवाने त्याच पिरियडला माझी गाडी तिथे पोहोचली. हो, कुठली गाडी आहे? आळंदीची. गॅस साईडला. कुठली गाडी? आळंदीची. कुणाची? माझी. तुमचं नाव काय? नाव सांगितलं. कुठे गेला होता? कीर्तन करतो साहेब. काय गाडी? मी फेट ऑफर नाही, दुसरं काय. त्याने अशी बॅटरी मारली. गाडीच्या काचा इतक्या वागल होत्या, माझ्या काचा वागल असतात, इतक्या काचा वागल होत्या की आतलं काहीच दिसत नव्हतं. ते म्हणजे तुम्हाला माहित नाही का मुंबईला वागल काचा चालत नाहीत. साहेब म्हटलं आम्ही कधीतरी मुंबईला येतो, सारखं येत नाहीत मुंबईत. आम्ही खेड्यातली गाडी आहे. लायसन दाखवा. आता लायसन नाही तर काय दाखवा? पाय मोडल्यापासून लायसन नाही. म्हणलं साहेब लायसन आळंदीला राहिलं. पेपर दाखवा गाडीचे. पेपर पण होते गाडी. गाड्या का पहिल्या नव्या होत्या का आमच्या? एवढ्या 7-8-10 वर्षात वारकरी संप्रदायाला चांगले दिवस आले. नाही तर पहिल्या आमच्या गाड्या म्हणजे कीर्तन संपल्यावर कार्यकर्त्यांनी धक्का मारून द्यायच्या. डोकमार्दांच्या गाडीला मी स्वतः धक्का मारलेला आहे. तुम्हाला वाटलं आता तुम्ही त्यांच्या जवळचे आहेत, त्यांच्या समोर तुम्हाला एकदा सांगून देईल. मी स्वतः धक्का मारलाय गाडीला. आता डोकमार बॅटरी खराब व्हायच्या अगोदर गाडी बदलून टाकतात. डॉक्टर नामदेव शास्त्री आहेत ना, भगवानगडाचे म्हणतात, ते माझे मित्र आहेत. पहिली गाडी संप्रदायात त्यांनी आली. संप्रदायात पहिली गाडी जी अभिनेत्री वर्षा उसगावकर, तिच्याकडनं टोमॅटो कलरची गाडी घेतली होती, टाटा सियारा. त्यांना चालवता येत नव्हती, मला येत होती तर माझे पाय पुरत नव्हते. मागून 2 उशा लावल्या आणि मुंबईत मी ती गाडी पुण्यापर्यंत आणली. पहिली गाडी, पहिला मोबाईल त्यांनी घेतला. संप्रदायात आता भरभराटी झालेली एवढ्या. नाही तर पहिले क्वचित लोकांकडे का संदीपान दादा आता आमचे अध्यक्ष तिसगावच्या तिथे त्यांचं कीर्तन होतं, माझं शेवगावच्या तिथे होतं. तिसगावच्या अलीकडे त्यांची स्टेपनी गेली पंक्चर आणि टायर फुटला. त्यांचा ड्रायव्हर पंक्चर काढायला गेला. माझ्याकडे तीच गाडी होती, फ्लॅट गाडी. मी तेव्हा आळ्या फाट आहे ना, रेडा समाधी मंदिर, तिथं त्या संस्थानावर होतो. तेव्हा लग्न झालेलं नव्हतं, त्यामुळे संस्थानावर होतो. माझी गाडी नव्हती, दोघांकडे हातातल्या गेअरची गाडी नाही, फॅट ती गाडी होती. त्यामुळे आम्ही युवराडे महाराज माझ्याबरोबर होते. ते आम्ही थांबलो. दादा काय झालं? काय नाही म्हणलं, मला टायर पंक्चर झालाय. म्हणलं स्टेपनी नाही का? स्टेपनी पंक्चर आहे म्हणले, टायर फुटलाय. म्हणून आमच्याकडे स्टेपनी नवी बसवा. ती स्टेपनी बसवली. त्या पंक्चरच्या दुकानापर्यंत आम्ही दोन्ही गाड्या घेऊन गेलो बरोबर. तिथून त्यांच्या ड्रायव्हरकडे गाडी. नंतर महाराजांनी गाडी दादांनी विकून टाकली आणि माझी गाडी विकली गेली. ते आताही कधी कधी भेटले तर मला चेष्टेने म्हणतात, बाळा हे बाळा तुझी स्टेपनी वापरलेली बरं का. मी अजून पण मुद्दा पण चेष्टा करतात माझी. म्हणजे संप्रदायाची प्रगती एवढ्या 10-12 वर्षात तुम्ही लोकांनी केली. तुमच्या लोकांचं प्रेम आमच्यावर झाल्यामुळे आम्ही आता नवीन गाड्या ह्या सगळ्या गोष्टी करायला लागलो. तेव्हा गाड्या नवीन नव्हत्या. माझी पहिली गाडी 999 नंबरची फॅट माझी विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटलांनी दिलेली दान. ती गाडी अशी दान दिली. मी दशकरीच्या प्रवचनाला तिथे गेलो. थंडी होती, मला खूप थंडी वाटली. साहेबांनी ती पाहिलं. आता जे उपाध्यक्ष आहेत ना जिल्हा परिषदेचे, बंटी पाटील म्हणजे विवेक पाटील, त्याला म्हणले बंटी अरे आपल्याकडे ती फॅट आहे ना म्हणले पडलेली, त्याची पेपर क्लिअर करून मार्गाला देऊन टाक. मी बी 12 गेलो. साहेबांनी आपल्याला गाडी दान दिली. अशी छाती फुगली. ती गाडी घरी जाईपर्यंत सायलेन्सर गळून गेला, डिक्की गळून गेले, डिझेल गळून, आपलं पेट्रोल गळून गेलं, काहीच वाढ नाही केलं. घरी गेल्यावर 2600 खर्च केले.
दुसऱ्या दिवशी कीर्तनाला घेऊन गेलो, तिकडून येताना टायर ते अलाइनमेंट उतरले, दोन्ही टायर फुटून गेले. मला गाडीतलं काही कळत नव्हतं, फिटर लुटायचे. 9 महिने गाडी उभारली, 90 रुपये काही शिल्लक नाही राहिले 9 महिने. असल्या गाडी होत्या पहिले आमच्या. तेवढं गाडीला पेपर नव्हते. म्हणलं साहेब पेपर पण आनंदीला राहिले. ते म्हणलं तू सरकारचं जावं का, मुंबईत गाडी फिरवतोय, लायसन नाही, पेपर नाही. चल 700ची पावती फार. इथून पेन काढला त्यांनी, कानात पेन असतो, ते गाडीचा नंबर. म्हणलं साहेब वारकरी माणसाने कीर्तन घेऊन आमच्या उपकारात कीर्तन करता का? मी म्हणलं काय धार्मिक दिसत. साहेब म्हटलं मला कायदा माहिती आहे. लायसन नाही ना 150 रुपये, गॉगल काचाचे 100 रुपये, पेपर नाही 200 रुपये, 450 होतात. 500 कशाला, 700 कशाला होतं तू, 500 घ्या. मी उलटून बोलले तर साहेबाला असा राग आला. साहेबांनी ती गाडीची चाबी काढली आणि दुसऱ्याच गाडी अडवली. आम्ही साहेब 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 अर्धा तास 1 तास झाला, साहेब आमच्याकडे पाहतच नव्हता, चाबी देत नव्हता. मी ते पोराला म्हणलं साहेब काय आता 700 बी गाडी देणार नाही आपले. ते एक काम करा, असे पॅकेट मोठं भेटलं आपल्याला, अजून 500 टाक जा. ती पोरग घाबरं, साहेब मारदाने 1000 रुपये दिलेत. ते म्हणले तो ड्रायव्हर आहे का, ड्रायव्हरला पाठव. मी खाली का उतरत नव्हतो पायामुळे. एक तर म्हणलं पहिलेच 3 गुन्हे आहेत. यांनी जर माझा पाय पाहिला ही गाडी सोडणार नाही. आता चावीलाच उतरावं लागलं मला खाली. खाली उतरलं, तुझं पाय पण नाही. साहेब म्हणलं मी सिस्टीम केली. सिस्टीम काय नाही म्हणलं मी सिस्टीम केलेली. विठ्ठल 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 साहेब म्हणलं मी सिस्टीम केलेली आहे. सिस्टीम नसती पण म्हणलं सिस्टीम केलेली आहे. त्यांनी 2-4 साहेब बोलवलेत. साहेब इकडे या, साहेब इकडे या, साहेब इकडे या. 4-5 साहेब आले. ते म्हणजे पाय त्याला लायसन नाही, पेपर नाही, वागल काचा पाय नाही आणि मुंबईत गाडी फिरवते. ती निरात्रीच ज्याला 2-3 स्टार होते ना, ते साहेब म्हणजे तुला नजर जाणार. एक तर म्हणजे 15,000 रुपये फाईन, 6 महिन्याची सजा. मी मला विचार केला, म्हणलं तुम्ही काय मला सजा करताय. पण एक विचार केला तर यांनी खटला टाकून दिला. 10-12 हजारचं कीर्तन बोलवण्यापेक्षा यांना 1-2 हजार दिले काय वाईट आहे. म्हणून अजून 500 काढले, पुन्हा 500 काढले, पुन्हा 500. रात्री 2:30 वाजेपर्यंत महाराज मी 4,500 रुपये द्यायला तयार झालो. घडलेली गोष्ट आहे. 4,500 रुपये द्यायला. शेवटी ते गाडी तर सोडीतच नव्हते, पैसे घेत नव्हते. नंतर 2:30 वाजता ते अशा शब्दात बोलायला लागले का ते शब्द मी कीर्तनात सांगू शकत नाही, तुम्ही ऐकू शकत नाही. शेवटी मराठी माणूस मी, राग आला. मी म्हटलं ऐकून विनंती करून ऐकत नाही, पैसे दिले तरी सोडीत, मग करायचं तरी काय नेमकं. मग कार्डाचा उपयोग कधी करायचं म्हणलं. कार्ड दिलं होतं ना ते दगडी साडीचं. कार्ड काढलं, 2-4 बटन आपलं. महाराज कोणाला फोन लावतो मी यांना लावतो. काहीतरी पक्ष त्यांचा तो सिंबल पाहिला. महाराज महाराजी चाबी, हे महाराजांची गाडी जाऊ दे, जाऊ दे, जाऊ दे, महाराजांची गाडी जाऊ दे. 2.5-3 तास 4,500 रुपये देऊन सुद्धा जे गाडी सोडित नव्हते. नुसतं गुंड्याचं कार्ड पाहिलं, लगेच पोलिसांनी सुद्धा गाडी सोडून दिली. जर गुंड्याच्या नावात एवढी ताकद आहे, माझ्या परमात्म्याचं नाव कमी ताकद असेल. उदाहरण देईल मी. रावणाला मारण्यासाठी वानर सेनेला समुद्राच्या पलीकडे कसं न्यावं याचा प्रश्न स्वतः देवाला पडला. हनुमंतांनी देवाचा चेहरा पाहिला. न लेन अंगद सुग्रीव जांबवंत सगळे एकत्रित केले आणि बैठक बोलवली. त्या बैठकीत निर्णय झाला आपल्या डोक्यात उघड आहे का, आणा दगड, एका दगडावर राह, दुसऱ्या दगडावर मग, एका दगडावर राह, दुसऱ्या दगडावर मग. दगड टाकली, तराई चिंजुडायची, तराई चिंजुडायची. हे दृश्य देवाने पाहिलं आणि देवाने विचार केला, माझ्या नावाने दगड करतात, हे जर मला अगोदर कळलं तर कशाला म्हणल्या माकडांची मदत घेतली असते मी. तुम्हाला वाटतं माणसालाच गर्व होत असं वाटतं काय, देवाला सुद्धा होतो. जसं आता काय राजकीय पक्षातल्या लोकांना गर्व झालाय. काही काय वाटतं माझ्या म्हणून चाललंय सगळं. काही नाही, जनतेच्या मनात आल्यावर काही उलथापालथ होतं, काही होतं. काही ना वाटतं मी आहे म्हणून आहे, काही नाही शेरला 1.25 शेर भेटत राहतो, दादा तिकडे जात नाही. पण एक सांगेल तुम्हाला, सध्या भारतभर रोडचे कामं चांगली आहेत. सुरत मी अख्खं भारत फिरतो. माझी कीर्तन नुसती महाराष्ट्रातच, मी महाराष्ट्राच्या बाहेर पण मी जातो. भारतभर रोड सुरू आहेत. कुठल्या पक्षाचा प्रचार करत नाही, आचारसंहिता आहे. मी फक्त हिंदू माणूस आहे. आणि पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सध्याच्या सरकारने जी पावलं उचलली ती वाखाणण्याजोगी आहेत. कारण की इथून मागे
अजून एवढी हिंमत कोणी दाखवलीच नव्हती. त्यांनी जर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं मग आपली बैठक व्हायची, मग ते संरक्षण मंत्री पंतप्रधान ते बसायचे, मग त्यांना समजूत घालायचे, त्यांना लेटर द्यायचे, त्यांना पुरावे द्यायचे, त्यात वर्ष निघून जायचं, पुन्हा दुसरा हल्ला व्हायचा. आता थोडीशी स्ट्रिक्ट भूमिका घेतली, ती बी काय संधी साधली. आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये एखादी व्यक्ती जर कोणी गेली तर 10व्याला कोपतोय दशक्रिया विधीला. 10व्याच्या नंतर 11वा 12वा आणि त्यानंतर पुन्हा 13व्या दिवशी सुतक फिरतं. बंट्या मोकळा करणं म्हणतात तुमच्याकडे तर आहे ना, सुतक फिरतं. सुतक फिटायच्या माझ्या 44 जवानांचं झालेलं बलिदान वायाला जाऊ नये म्हणून पंतप्रधानांनी 10व्या दिवशीच सेनेची बैठक बोलवली. सेने म्हणजे शिवसेना नाही, सीमेवरची सेना. त्यांची बैठक बोलवली आणि बैठकीत सगळ्यांना कामगिरी नेमून दिली, नेमकं काय करायचं. पण म्हणलं सुतक फिटायच्या आत माझ्या जवानांना आदरांजली अर्पण झाली पाहिजे. सूचना दिल्या 10वा 12वा त्यांनी मस्तपैकी तयारी केली. 10वा 11वा 12वा आणि तिसऱ्या दिवशी 12व्याच्या दिवशी रात्री बरोबर सज्ज झाले. पुन्हा आदेश सोडले 13व्याची सुरुवात उद्या. सुतक फिटायच्या आत सुतक फिटताना तिकडचं काहीतरी झालं पाहिजे. 12 वाजता बरोबर रात्री 12व्याच्या रात्री 12 वाजता विमानं इथून काढली. 3:30 वाजता बरोबर हल्ला झाला. इतका मोठा हल्ला झाला की अजून पाकिस्तान मोजू शकले नाही किती मारली ती. म्हणजे इथून मागे व्हायची ना हल्ली. पंतप्रधान म्हणायचे भाषण मध्ये मग तू काय गोटे घालत बसलं का आतंकवाद मोठ होता येतो काय व्हायचं. आताच्या माणसाने जे सर्जिकल स्ट्राईक म्हणजे जे स्ट्राईक केलंय पुन्हा हिंमत नाही करत. त्याला काय ते फकीर ओके फिकीर करताय वो भी साला गद्दा आहे. फकीर माणूस आहे, काय करायचं करू द्या म्हणतात. माझ मी प्रचार करत नाहीये पण वस्तू वरती तरी कमीत कमी ती पाहिजे. राज्यात काही होऊ द्या, कारण की राज्यात शेतकरी नाराज आहेत आणि मुंबईमध्ये सेना पाहिजे. मी मुंबईत राहतो, माझं मुंबईत पण घर आहे, पुण्यात पण घर आहे, दिल्लीत आहे, जळगावला आहे, नाशिकला घर आहे, ठाण्यात आहे, डोंबिवलीला आहे, सोलापूरला आहे, पुण्यात आहे, भोसरीत आहे, आळंदीत 6 घर आहेत. कारण की बांधकामाचा व्यवसाय माझा शिल्लक राहिला का ठेवून घेतो. मी मुंबईत जास्त करून राहतो. आठवड्यातून 3 दिवस तरी मी मुंबईमध्ये असतो. मुंबईची परिस्थिती अशी भीषण आहे सध्या. कोणतंही सरकार आलं पण जर तिथे सेनेची सत्ता नसेल तर आपल्या गाड्या मंत्रालयापर्यंत सुरक्षित जातील की नाही ही सगळी आतापासून काळजी आहे. मुंबईमध्ये त्यांना बाप फक्त शिवसेना आहे, त्यामुळे मुंबई पुरती सेना पाहिजे. दुपारी पण मी बोललो, तुमच्या मालेगाव तालुक्यातले मंत्री होते दादाभाऊ भोसे म्हणून, त्यांनाही बोललो. आणि मी बोलायला भीत नसतो, मी डायरेक्ट उद्धव साहेबांशी सुद्धा बोलतो, फडणवीस साहेबांशी सुद्धा बोलतो. संबंध तुमच्या लक्षात येईल, मी बोलायला बिंद असते. त्यामुळे बाकी असे घाबरून असतात मला. ते काही झालं का मी पटकन बोलतो, तोंडाळी. त्यामुळे भीता ती बाकीची मला. पण एक निश्चित सांगेल तुम्हाला की या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही नाही, यांच्या तरुणांच्या भवितव्यासाठी सध्याची परिस्थिती इतकी विषय. मी कधी कधी जर फापवलं ना आपण घर बोलतच नाही. ज्या रान मला भिजवायचं ते कोरडं राहत होतं दुसरं भिजून जातं. कारण की सध्या परिस्थिती ज्याची आहे. काही म्हणतात मला तुम्ही अभंगावर बोला. अरे अभंग सांगू आमची बरीच गेली, आमची जायची वेळ आली. सध्याची परिस्थिती समाजापर्यंत पोहोचून समाजाला जागृत करणं हे आमचं कर्तव्य आहे. मामा म्हणे, निळा म्हणे, तुका म्हणे, आमची बरीच वाचन बी करता येतं ना आमच्या लोकांना. हे सांगता येईल मला कधीतरी. बसलो तर सांगू, पण अजून 10 वर्षांनी कीर्तन ठेवायला सुद्धा तुम्हाला परमिशन काढायला लागेल. अजून 10 वर्षांनी मी हिंदू आहे हे सांगण्यासाठी धाडस करावं लागेल. जातं तिकडे बस नाही. विठ्ठल विठ्ठल माझ्या नावाने दगड करतायत ना, प्रयोग करून बघू म्हणलं. असे लांब देव 500 मीटर वर गेले. एवढा दगड उचलला, टाकला, बुडला. एवढा टाकला, बुडला. एवढा टाकला, बुडला. तुमच्या नाशिकला बी मी आलो होतो एकदा. त्या दगडांची रॅली काढली होती. दगड तरत होता पाण्यात, टिंपमध्ये सगळीकडे फिरवले होते. त्याची सांगता पंचवटीला झाली. तेव्हा मला वाटतं तुमच्याच तालुक्यातले शिवसेना प्रमुख होते नाशिकचे, बागुल म्हणून, सुनील बागुल. ते मित्र होते माझे. नंतर त्यांनी पक्ष चेंज केला, तिकडे गेले. तिथे मी असलं भाषण केलं, सगळं मामिडी निर्यात. तिथे यांनाच भीती वाटायला लागली.
बागोल साहेब म्हणले महाराज आम्ही तुम्हाला तिथपर्यंत गाडी पाठवू. म्हणलं तसली काय आवश्यकता नाही, मी तुम्हाला तसं वाटून देऊ नका. तुम्हाला प्रचितीच बघायचे. कीर्तन संपल्यावर आता दुसरं कीर्तन आहे माझं सकाळपासून, पण तरी कीर्तन संपल्यावर असे तरुण 3 सोडा. 3 बोलतो म्हणजे काय उगाच बोलतो काय मी. या असले तर 2-4 खातो मी. हे फक्त दिसायला 2-4 खातो. त्यामुळे त्यांना म्हणलं नाही. तरी पण त्यांनी सिन्नर पर्यंत पोलीस गाडी मला पाठवली. सिन्नर पासून संगमनेरची गाडी घ्यायला आले. ते मी भिडलो नव्हतं, पण या सगळ्या गोष्टीत निश्चितपणे सांगेल तुम्हाला की निर्भीड जीवन. एक सांगू तुम्हाला तरुणांना, 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा 10 दिवस जगा, पण वाघ म्हणून जगा. अजिबात झुकायचं नाही कोणाकडे. विठ्ठल विठ्ठल एवढा टाकला बुडला देव दगड टाकून घामागून झाला. तेव्हा विचारलं भांगड काय, छोटासा टाकू म्हणजे जास्त मोठा होता. एवढाच दगड टाकला तो सुद्धा बोलला. देवाने विचार करा का पाठीमागे पाहिजे हनुमंत कधी आला तुम्ही. जेव्हा मी पहिल्या दगडाला चाललोय. अरे काय भांगड, देवा तुझी ताकद नाही, तुझी या नामाचा महिमा, तुझं कळे ग श्यामा, तुका म्हणे आम्हा जन्म गोळ यासाठी. नामाबद्दल काही काही ठिकाणी गुणांचं वर्णन केलं. गुणगायीन एक सांगू तुम्हाला, मला धिंगाणा पण करता येतो, मला गाणे गाता येतात, हसवता येतं, रड. पण मी आज थोडीशी ऐकणार लोक म्हणून चिंतन मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्या अभ्यासाप्रमाणे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या परमार्थाची पूर्तीच नाही झाली. जरी आपण काल्याचे कीर्तन करत असलो, काल्यात सांगता करत असलो, महाराजांच्या परमार्थाची पूर्ती नाही झाली. त्याचं कारण सांगेल, देवाची भेट झाली की महाराज संतांसाठी प्रयत्न करायचे. संत भेटले पुन्हा देवासाठी प्रयत्न करायचे. देवासाठी तर महाराज इतके उतावळे झाले, समोरची व्यक्ती कोण आहे त्याचा अधिकार का ते सुद्धा महाराजांना कळतो. पुसावे सिंहीची वाटी जो जो भेटे तयासी, देव कृपा करील मज काही लाज राखील, काही मी उद्धार पावे काही कृपा करील नारायण, ऐसा तुम्ही सांग संत जन, करा समाधान चित्ता माझे काही अखंड कर्म. शेवटी संतांना दया आली, महाराजांना उचललं, डायरेक्ट देवाजवळ नेऊन बसवलं. ऍड्रेस दिला नाही, नंबर दिला नाही, मीटिंग अटेंड करून दिली, फेस टू फेस बसायला भेटलं. मला सांगा, ग्रामपंचायत सदस्य, साधा ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समितीची अपेक्षा करणारा, त्याला डायरेक्ट विधानसभेचं तिकीट आलं आणि बिनविरोध झालं. ते पण जेडपीची अपेक्षा करलं का ते आमदार झालं. जर केली तर त्या लोक शान म्हणतील का. महाराजांचे 3 मध्ये रात्रंदिवस जन्मोजन्मी ज्या देवाच्या भेटीसाठी नुसते महाराज प्रयत्न करत होते, त्या देवाचं डायरेक्ट बसायला भेटलं, फेस टू फेस, समोर समोर. महाराजांनी गप्प बसव का नाही, पुन्हा आठवणी सांगितलं, देवा मला माहिती आहे तुमची भेट दुर्लभ आहे. योगी जपी तपी संन्यासीच्या सोबत योगी यांच्या ध्यानी गाताना तुळशी तो आम्हापाशी मागे पुढे. देवा भेट दुर्लभ आहे तुमची, पण मला सहजासहजी तुमची भेट झाली, त्याला कारणीभूत संत आहेत. पद्मनाभ जोडला, पण कधी संत दर्शनी हा लाभ. सहज झाली देवा तुझी भेट संतांच्या कृपेने. पण खरं सांगू देवा, जरी तुमची भेट दुर्लभ असली, मला भेटली असली, मी जन्मोजन्मी प्रयत्न करत असलो, पण मी खुश नाही. का बरं महाराज, तुम्ही का खुश नाही. तुम्ही काय बघितलेलं, हरी आला होता मग कशी भाई चिंता, तुमच्या जीवनात खंत माझ्या जीवनात खंत आहे. महाराज कशा, महाराज सांगतात, देवा
ज्या संतांच्या कृपेने तुझी भेट मला झाली, त्या संतांमध्ये सुद्धा असा एखादा कोणी महात्मा ज्याच्या अंतःकरणामध्ये द्वंद्व राहिले नाही, अशा एखाद्या महात्म्याची भेट मला व्हावी, त्याची सेवा माझ्याकडनं घडावी, असं वर्म मला सांग देवा. ऐशी वर्म माझा नारायणा, ऐशी वर्म संत भेटणार पुन्हा देवासाठी भेटणार. त्याचं कारण असे जगद्गुरु तुकारामांच्या दृष्टीने देव आणि संत ही वेगवेगळी होती. महाराज दोघांना एकाच अंगाने पाहत होते. देव ते संत निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संत एकच असल्यामुळे जगद्गुरु तुकाराम महाराज देवाला डावलून संतांना बसतात, ते देव समजून बसतात. पहिल्या प्रश्नाचं उत्तर. आता दुसरा प्रश्न आहे, महाराज नेमके कोणत्या संतांबद्दल बोलतात. मी मगाची सांगितलं अनेक पंथ आहेत, केलेली झालेली, आडनावाची, परमार्थातली, राजकारणातली, पांढऱ्या कपड्याची, भगव्या कपड्याची, पिवळ्या कपड्याची, गुलाब्या कपड्याची, काळ्या कपड्याची, काही बिन कपड्याची, खळाव घालणारी, अनेक प्रकारची संत आहेत. महाराज नेमके कोणत्या संतांचं वर्णन करतात. काही प्रपंचात संत आहेत ना, प्रपंचामध्ये काय काय संत आहेत. काही काही प्रपंचात अशी ढोंगी माणसं आहेत. सकाळी तासभर पूजा करतो तो, सगळ्या घराला राबवतो. बायकोला म्हणतो फुलपात्र आण, सुनील म्हणतो काळी पिठी आण, मुलीला म्हणतो अगरबत्ती आण, बारका सुन म्हणतो इथं पुसून काढ, नातूला म्हणतो तांबे भरून आण, मुलाला म्हणतो अगरबत्ती पेटून आण. हा नुसता देव उचलतो, पाण्यात बुडवतो आणि अर्धा किलो गण नासवतो. गण लावला, सगळे कागद खिशात भरतो, एकच नोट वर ठेवतो, खर्चित नाही, फक्त वर ठेवतो. गाडीला किक मारली, गावात गेलं काही याच्याकडून वडापाव खा, त्याच्याकडून सिगरेट वर, याच्याकडून चहा पी, त्याच्याकडून मिसळ खा. संध्याकाळी 5 वाजले असं हसायचं नाही. अख्ख्या गावात आपल्याला आले कोण लागत नाही. अरे तू गेले की शत्रू लागतच कोण बेवड्याच्या. ते जर कुठे पिऊन पडलं, लोक नाही बोला सर कोणाला बोला, कारण की सकाळी तास पूजा करतो तो, सगळं गाव त्याला बोलतो. त्याला तुकाराम महाराज संत म्हणते, त्यांच्याबद्दल बोलत नाहीत. राजकारणात काही संत आहेत. राजकारणात काही काही अशी ढोंगी माणसं आहेत, कीर्तन करतात, प्रवचन करतात, स्वतःला हरिभक्त परायण म्हणतात, आळंदी पंढरपूरच्या वाऱ्या करतात. जेव्हा जेव्हा वारकरी संप्रदाय गदा येते तेव्हा तेव्हा थोबाडला पण बसतात, तोंड सुद्धा बाहेर काढत नाहीत. त्यांना तुकाराम महाराज संत म्हणतील. डाऊ प्रकल्पाची गुन्हे आजही आमच्यावर आहेत. ज्यांच्यामुळे आम्ही डाऊ प्रकल्पात उतरलो त्यांनी आपलं नाव कट करून घेतलं त्याच्यातून. कधी कधी खंत वाटते महाराज या सगळ्या गोष्टींची, जी आमच्यातली मोठी लई खोटी आहेत. ही आपण जी मोठी म्हणतो ना सगळ्यांना, यांनी बऱ्याच ठिकाणी मला गुंतून ठेवलेलं आहे. काय होता, मी जरा दांडुरंगपणा करत जातो कुठेतरी, मग तोंडावर पडतो. बऱ्याच ठिकाणी डाऊ प्रकल्प मला इतकं अंगलट आलेलं आहे. डाऊ प्रकल्पामुळे मी आता नाही म्हणलं तरी 5 लाख रुपये रिवर्स आहे. बरेच कामं नाही झाली माझी त्याच्यामुळे. डॉक्युमेंट फेल झाली, रिव्हॉल्वर साठी 2 वर्ष प्रयत्न करत होतो तरी भेटलं नाही मला, त्या केसमुळे, डाऊ प्रकल्पामुळे. यांनी आपल्या नावं काढून घेतली सगळ्यांनी. तोंड लपून बसतात जेव्हा वारकरी संप्रदाय गदा येते तेव्हा. त्यांना तुकाराम महाराज संत म्हणतील का? त्यांच्याबद्दल महाराज बोलत नाही. काही आडनावाची संत आहेत. नगर जिल्हा आहे, नगर जिल्ह्यात एक गाव आहे, अर्ध्या गावाचा आडनाव संत आहे. अर्ध्या गावाचा आडनाव संत. अजून सुद्धा महाराज त्या गावात कोणत्या महाराजांचं कीर्तन झालेलं आठवत नाही मला. आडनाव संत.
तिकडे पश्चिम महाराष्ट्रात सातारा जिल्हा आहे. सातारा जिल्ह्यात एक गाव आहे, अर्ध्या गावाचं आडनाव संत आहे, आपला वैष्णव आहे. 100% वैष्णव, अर्ध नाही, 100% गाव वैष्णवांचं आहे. तिथे जो तहसीलदार होता तो माझा मित्र होता. काही दिवस इथं तुमच्या नंदुरबारला होता बघा, सुभाष दळवी त्याचं नाव तहसीलदाराचं. तो लांबून लांबून कोणाकोणाचा असा साडू लागतो, लांबून लांबून. मी त्याला दिवशी सहज बोलला, म्हणलं दळवी साहेब कोणाच तुम्ही? महाराज मी वैष्णवांच्या गावाला. म्हणलं पंढरपूरला गेला काय? नाही म्हणे महाराज माझ्या वेगळं गाव आहे, अख्ख्या गावाचं आडनाव वैष्णव आहे. साहेब म्हणलं सगळे माळकरी असतील तेव्हा महाराज एकादशीच्या दिवशी सुद्धा 3-3 बकरे कापले जातात. आडनाव वैष्णव. नावासारखे माणसं वागत होती, काही नावाच्या विरोधात वागतात. काही आडनावाचे संत आहेत, नावाच्या विरोधात काही काही. त्याच्यातून पहा तुम्ही, काहींचं नाव असतं प्रकाश, त्याला दिवसा बॅटरी भविकडून चाल, नाव प्रकाश, नाव गंगाधर, अंगून नाही महिनाभर. हा, नाव शांताबाई, इथली नाही आमच्या तिकडची. नाव शांताबाई, नळावर गेलं बाळ, ती कशी कुत्र्याची आई. नाव सुलोचना, पाहती मुंबई पुन्हा. जिलेबीकडे पाहते पेड्याचा भाव विचारते, एक डोळा हेकणार कितर बी देखणार. आडनावाबद्दल महाराज बोलत नाही. आणि एक सांगू तुम्हाला, संत आपल्या घरी आले, आशीर्वाद देऊन गेलेत, गप्पा मारून गेलेत. एखाद्या संताचा मुक्काम आपल्या घरी झाला, एखाद्या संताचा जन्म आपल्या कोळात झाला, पण हे संतच होते हे कळण्यासाठी सुद्धा भाग्य लागतं. कुणाला कळलं संत? ही जेवढी आतापर्यंत झाली, कबीर महाराजांपासून, ज्ञानोबरांपासून, नामदेव महाराजांपासून आतापर्यंत निळोबरांपर्यंत ही सगळी जोग महाराज, मामासाहेब, ही नतोशिंग बाबा वगैरे सगळी 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 जी माऊलींपर्यंत ही सगळी झाली, ही आपल्याला माणसंच वाटली, माणसासारखीच होती, पण प्रत्यक्षात देवाने पाठवलेली दूत होती ती. हे गेल्यानंतर कळलं काय संत होते. कोणाला कळली संत? आणि त्यापेक्षा पुढे जाऊन सांगू तुम्हाला, जगद्गुरु तुकाराम महाराज इतके कट्टर साक्षात देवाला तर म्हणा, देवा तुम्ही जरी म्हणत असला याला संत म्हणा, हे जमणार नाही. तुम्हाला काय माझं वाटलं करे? करशी ते देवा करीशी ते देवा करी माझे सुखे परी मी त्याशी मुखे न म्हणे संत. महाराज नेमकं तुमच्या दृष्टीने कोण संत? महाराज सांगा तुमच्या माझ्या आमच्या दृष्टीने संत कोण सांगू तुम्हाला? निळोबरांचा अभंग आहे पहा. त्याची संत करतात. महाराज म्हणतात आम्ही त्यांना संत म्हणतो. या अभंगाची निर्मिती, मला वेळ नाही पूर्ण राहता, या अभंगाची निर्मिती माझ्या वारकरी संप्रदायाने 350-400 वर्षापूर्वी केली आहे. तेव्हा मी अंधश्रद्धेविरुद्ध कायदा पास केलाय. यांनी आता अंमलात आणला. कधी? ते दाभोळकर मरून गेलं तेव्हा. तिने दाभोळकर कोणी मारला अजून नीट तपास लागला नाही, लागणार नाही. कोणी मारलं मला माहिती, पण मी सांगणारच नाही. मी कशाला सांगू? ही बाकीची कुत्री भुकतायत ना, त्यांना भुकू द्या माझ्या पुढे, मग सांगतो त्यांना. आता म्हणतात ना काही काही, कोणी म्हणतं सनातनी मारले, कोणी दुर्गावानी मारले, कोणते बजरंगदरांनी मारले, कोणते म्हणजे वारकरी संप्रदाय. अरे यांना माझ्या पुढे आणा. सगळ्यांना माहिती कोणी मारले ते, त्यांच्या कुटुंबियांना माहितीये, सरकारला माहितीये, पोलीस दलाला माहितीये. पण उगाच मांदीच्या गळ्यात घंटा बांधायचा कोणी सांगायचं या गोष्टी? एक सांगू तुम्हाला, इथं पोलिसातलं फक्त सांगू नका तिकडे कोणी मारलं, मी सांगतो तुम्हाला. त्यांची जी संस्था अनिश अंधश्रद्धा निर्मूलनाची संस्था, त्यातले जेवढे सदस्य आहेत का, त्या सगळ्या सदस्यांची नार्को टेस्ट करा. जर खुनाचा तपास नाही लागला, मी कीर्तन करते सोडून देईल, नार्को टेस्टचा सगळा खर्च करेल.
त्यांच्यात गुंबाळ झालाय. हे दोघे तिघे बलवंतर होते, बाहेरून येणार सगळं निधी खात होते, त्यांच्याच लोकांनी काटा काढला. हे याचं नाव घे त्याचं नाव घे, उगाच तोफांडे. हे काय पोलिस सरकार हात संगणमधून कोणाला गुंतू शकतात. त्यामुळे बळीची बकरी माझी हिंदू पोरं होत आहेत, बाकी नाही. अरे माझे हिंदू पोरं हिंदुत्वात का संपवतील? आमच्या पाठीमागे अजून बरंच पडलं ना रान, तीच आम्हाला उरकणं तर येत इथं कशाला मी नांगरत बसू. पण काय झालंय, सध्या आपल्या धर्मातली कुत्री जास्त भोकायला लागली. बाकीची घाबरतात, त्यांना माती मारून टाकतील आपल्यालाही. आपली भोगतात सध्या. आताही काही काय असे अविश्वास दाखवतात. महाराज इतकी भीषण परिस्थिती सध्याची. कोणी होतं, तुकाराम महाराजांचा खून झाला, ज्ञानेश्वर माऊलींची संजीवन समाधी त्याचा बाप गेला होता पाहायला. अरे काय आहे, कोणाबद्दल बोलतोय? छत्रपती शिवाजी महाराज सरकारनं सुद्धा टीका करावी, यांची लायकी काय सगळ्या गोष्टींची. पण बोलेल कोण? मागच्या 3 महिन्यापूर्वी त्या औरंगाबादचा एक पत्रकार म्हणजे पेपरचा संपादक रवींद्र तळके, त्याचं नाव, त्याने मोठा लेख लिहिला होता. तो म्हणलं तुकाराम महाराजांच्या काळातच विमान कुठून आलं, विमानाचा शोध लागला कधी, तुकाराम महाराज वैकुंठाला गेले कधी? काय म्हणलंय भाबडे वारकरी संप्रदायातील लोक. आमच्या वारकरी संप्रदायातून तीव्र प्रसाद उमटायला लागले. बऱ्याच लोकांनी त्याला शिव्या दिल्या, मारण्याचा प्रयत्न केला, त्याच्या गाडीवर दगड फेकले, घरावर दगड फेकले. आम्ही मोठी म्हणजे आळंदीमध्ये मोठी मिटिंग बोलवली. हरिहर महाराज मठामध्ये जवळजवळ 200 कीर्तनकार. मी सध्या 22 पदांवर काम करतोय. वारकरी संप्रदायाची 22 पदं माझ्याकडे आहेत. बैठक बोलवली आणि त्या बैठकीमध्ये जवळजवळ 200-300 महाराज लोक होती नामांकित. आम्ही 5 सदस्यीय कमिटी स्थापन केली त्याचं खंडन करण्यासाठी. आणि आम्ही रामायणाचे पुरावे शोधले. रावणाच्या काळात, रावणा म्हणजे प्रभू रामचंद्र जन्माला येण्याच्या आधी रावणाच्या काळात स्वतःच्या मालकीची 11 विमानतळ होती. 11. कधी लँडिंग होतं ते, कधी उतरत होते, कधी कोण चालवून कोण पायलट, या सगळं कोणी कोणी प्रवास केले, सगळी माहिती रामायणामध्ये. ती पुरावे लेखी स्वरूपात त्याची कात्रणाने त्याला दिली, तेव्हा त्याने माघार घेतली. तुमच्या जिल्ह्याचं एक वैभव, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आज भी काहीतरी विधान केलंय त्यांनी. ज्येष्ठ नेते पवार साहेबांसारख्या मोठ्या माणसाच्या सान्निध्यात वावरलेला हा माणूस, भगवान बाबा वामन अशा महान संतांच्या कुळात जन्माला आलेला तो जितेंद्र आव्हाड, ते कधी कधी असं काय घसरतं काय कळत नाही मला. कशामुळे हे विधान करतो तो? आता ते आज बिचारे परिकर, अजून त्यांची अंत्यविधी सुद्धा झाली नाही. ते म्हणले ते राफेलचा पहिला बळी गेला. यांचे बाकीच्यांचे किती घोटाळे सगळे काढले तर मग. अरे एखाद्या दिवंगत माणसाबद्दल तरी असे उद्गार नाही काढले पाहिजे लोकांनी. ती त्या दिवशी बोललो तिथं मुंबईमध्ये, काय ते माणूस चांगला आहे, पण ज्या वातावरणात तो राहतोय तो सगळा मॉमेडी नेते आहे. आणि त्यामुळे त्या जितेंद्रावरचा भेजा खराब झालाय त्या लोकांमध्ये राहून राहून. इथं राष्ट्रवादीचे लोक असतात, निरुद्ध मी भीत नाही. काय